हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर फायनली गावी 2-3 दिवसापासून पाऊस चालू आहे आणि त्यामुळेच आमचं हे काही रखडलेलं काम होतं ते आम्ही आता करायला घेतलेलं आहे. विराजला देखील हे सर्व काही करायला खूप आवडतं. त्यामुळे काल संडे होता, त्याला देखील स्कूलला सुट्टी होती. त्यामुळे आम्ही हे काम करायला घेतले. आता ही सर्व उठाठेव कशासाठी चालू आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहालच. मध्येच काम चालू असताना विराजला काही खजिना मिळाला. आता कोणता खजिना ते तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की पहा. त्याच्या तुम्हाला विटा दिसत आहेत, त्या विराजने बापाने किल्ला खांद्यावर बांधण्यासाठी दिवाळीमध्ये आणल्या होत्या आणि त्या इतक्या हेवी होत्या की मला मी त्या एकटा उचलता उचलते. उचलत नव्हत्या. कशा बशा त्या विटा उचलून साईडला ठेवल्या. कुठे दिसते तुलाच? हे काय करते? अरे किडा आहे तो. किडा मला वाटलं होतं थोड्या उंची असते. सगळीकडे झाडं पाहिजे मला. मला कसं आवडते सगळीकडे झाडं, आतनं स्वच्छ इकडनं स्वच्छ. लावले. बस जास्त वरती आलंय? नाही, टेकलंय तिथे. खाली झाले जरा. अजून जरा वर घे. जरा तिथे लावायला पाहिजे रे. बरोबर आहे सोड. ये ना, ते खाली आहे ना ते वालं. आता पाऊस थांबला आहे आणि आमचं काम देखील. मग विराज कसा गप बसेल, त्याने लगेच बॅटिंग करायला चालू केलं. मम्मा बॉल टाक, मम्मा बॉल टाक. तर त्याला असा काही जुगाड करून दिला. ही झाडांच्या फांद्या सगळ्या मिक्स केल्या तू. कसं करणार आता कोणता आहे ते? काय अरे गेलाय, चल ये पकड. दुसरं छोटं घेऊन ये. पायावर पडेल. छोटं होतं ते घेऊन येत असलं वालं. विराजला मी सळी आणायला सांगितली होती आणि त्याने इतकी मोठी पार आणली. काही ठिकाणी याला पार बोलतात, तर काही ठिकाणी आयदान असं म्हणतात. तुमच्या इकडे काय बोलतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा सर्व खटाटोप चालला होता झाडे लावण्यासाठी. अगं फोड की आता इथे खाली सर्व ब्लॉक असल्यामुळे झाडे लावता येत नाहीत. पण 2 वर्षापाठीमागे गुशीने एका ठिकाणी खोदलं होतं आणि ती वीट पूर्ण वरती आली होती आणि ती वीट मी काढून त्या ठिकाणी मी तो मोगऱ्याचा वेल लावला होता. सहजच लावला होता, म्हटलं बघू येते का. पण इतका छान ग्रो झाला, त्याला इतकी सुंदर फुलं आता येतात. आणि ही वीट काढून इथे झाड लावण्यासाठी हा सर्व काही खटाटोप चालू होता. खाली घाल ग, खाली घाल ग. त्या साईडनं काढायच नाहीस. तोडून ठेवशील. पहिला माती काढ ग, ती खोलातली. उठ मी काढतो, उठ. की हालाल्या सगळं निघलं. घुसव घुसव, पहिला घुसव. तिकडनं टाकणार नाही. हा तसं पहिला माती काढ. बापरे. आणि अथक परिश्रमानंतर कशी बशी त्या विटीला बाहेर काढलं.
इतके कष्ट आजपर्यंत कधी घेतले नव्हते. इतके कष्ट ह्या विटेसाठी आज मी घेतले. तर झाडं लावायचे आणि त्यानंतर आता पुढे तुम्ही बघालच विराजला दिसलेला खजिना कोणता आहे तो. विराज धर. खजाना काय खजाना सापडतो तुला. काय समज वाटले पकड. अरे बघ की काय दिसत नाही ना. काय आहे. अरे पाईप आहे तिथे. मग कसं झाड लावणार. 29 पकड. हे पकड. आतमध्ये हे आहे थोडी ती खडीच आहे. तर माती टाकायला लागते थोडी. नको करू. काय शोधलं पाहिजे. हे घे. थांब. विराज जरा 2 मिनिटं थांब. इकडेच ती हे जरा 2 मिनिटं पकड. ठीक आहे. पण काढायला पाहिजे. मी ते सगळं गवत आले. इथे तरी खाली गेले. घुशीने उकरलेलं आहे. घुशीने काढलेलं आहे. पकडे. तुझं नको सगळं काढू. 2 मिनिटं थांबे घे. पकडे. आणि खड्डा खोदत असताना अनेक प्रकारचे कीटक आम्हाला दिसले. आणि इथे पहा तुम्हाला दिसली असेल गोम देखील आपला जीव वाचवण्यासाठी इथे लपून बसली. ते टाकायची. समजलं. असं पाणी घेऊन ये जा. त्याच्यातून पाणी घेऊन जांभळाचं झाड आहे. असं काय असते. ब्रेक बघतीस काय. फायनली मी इथे पारिजातकाचे झाड लावले. आणि हाच तो मोगऱ्याचा वेल जो 2 वर्षापाठीमागे मी लावला होता. आणि आता इतका छान ग्रो झाला आहे तो. त्याच्या पूर्ण वेली पसरल्या आहेत. हां तिथून इकडे. तिथून इकडे. हे पकड. 2 दिवस पावसामुळे नदीला खूप पाणी आले होते आणि काहीतरी प्रॉब्लेममुळे पाणी 2 दिवस आमच्या इकडे आलेच नव्हते. आता इथे तुम्ही पाहू शकत असाल की विराचीही धडपड चालू आहे ते पाणी गोळा करण्यासाठी. 2 दिवस पाणी नाही आहे तर त्याला मी बोललेली की नको विराज आज साफ करायला. पण त्याला म्हणजे नाही की मला मम्मा आज करायचं आहे, स्वच्छ करायचं आहे. म्हटलं ठीक आहे. तर त्याने हे काही पावसाचं पाणी जे काही मिळतं त्याच्यात सगळं काही साफ करून घेतलेलं आहे. हे बघा तुम्ही इथं पाहतच असाल. तर इकडे साठवून देखील ठेवलेलं आहे. ते ओतून ये ठेवून ये जा. ते लावून ये जा. बस आता पाऊस येत नाही. एवढं काय बघ ना. थोडं लावायचं ना. एक येलो वाले येलो हाय बघ. येलो वाले पण म्हणजे येलो वाले पण देतो सगळं. देवा दे ना. टाक. सो माझी मम्मा गार्डन बनवते. छोटस झाडांसाठी. सो रेडी. पाणी टाकले नाही.
आणि फायनली आमचं हे काम जवळपास कंप्लीट होत आलेलं आहे. आय थिंक 2च्या आसपास काहीतरी मी हे करायला घेतलं होतं आणि मध्ये मध्ये पाऊस, त्यामुळे चांगले 5:30-6 वाजले हे सगळं काही आवरायला मला. एक छोटासा बदल देखील किती सुंदर लूक देऊन जातो. खरंच खूप छान वाटलं. विराजला देखील खूप आवडले आणि अशी काही आवडीची कामं असतात त्यामुळे ह्या गोष्टींचा कंटाळा येत नाही. चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.